धनंजय देशपांडे लिखित दिव्यस्पर्शी कादंबरीचा भाग 5. ऑपरेशन जे जे. आय टेल यू माय डिअर, हा जो मुलगा आहे ना, तो काही बागकाम करायला जन्माला आलेला नाही. डॉक्टर क्विक आपल्या पत्नीला म्हणाले. गेले 4 दिवस ती डॉक्टरांच्या तोंडून हाच संवाद ऐकत होती. त्यांची कार जे जे हॉस्पिटलच्या दारात शिरली की बागकाम करणाऱ्या त्या सावळ्या परंतु पाणीदार आणि तेजस्वी तरुणाला पाहून डॉक्टर हेच वाक्य म्हणायचे. 5व्या दिवशी डॉक्टरांची बायको वैतागली. बायको ती बायको, शेवटी इंग्लिश मॅडम असो नाही तर अशिक्षित भारतीय. रोज रोज नवऱ्याचं तेच पुराण ऐकून वैतागणारच. अहो, किती दिवस ऐकवत आहे मलाही दिसते त्या मुलातलं वेगळेपण. पण नुसतं म्हणून काय होणार? हॉस्पिटलचं तुमचं इन्स्पेक्शन संपून आपण इंग्लंडला परत जाऊ तरी तुम्ही मला हेच सांगत राहणार का? त्या मुलाला बोलवा, काही चौकशी तर करा. डॉक्टरांना सल्ला पटला. यू मिस्टर, ओ बॉय, कम हिअर. रामने ती हाक ऐकली आणि इकडे तिकडे पाहिलं. त्याच्याशिवाय बागेमध्ये दुसरं कोणीच नव्हतं हे खरं होतं. पण हाक देणारे इंग्लिश डॉक्टर होते आणि तेही जे जे हॉस्पिटलचं इन्स्पेक्शन करायला आलेले. शिवाय डॉक्टर कारमधून आले होते आणि सोबत त्यांची पत्नी पण दिसत होती. त्यामुळे त्यांचं आपल्याशी काही काम असण्याची सुतराम शक्यता नव्हती. रामने त्या हाकेकडे दुर्लक्ष केलं, पण पुन्हा तीच हाक आली. रामने डॉक्टरांकडे पाहिलं. नजरेला नजर भिडली आणि डॉक्टर आपल्यालाच बोलवत आहे ही खात्री पटल्यावर रामने हातातली पाण्याची बादली खाली ठेवली आणि ओले हात पुसले आणि कारकडे गेला. अभिवादनासाठी त्याने हात जोडले. डू यू अंडरस्टँड इंग्लिश? येस सर. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आय एम अ गार्डनर. व्हॉट इज युअर नेम? आर के भोसले. व्हॉट डज इट मीन? आर फॉर राम, के फॉर कृष्णराव आणि BHOSALE. तुझे वडील काय करत होते? माझे वडील ब्रिटिश सैन्यात पहिले भारतीय जनरल होते. हे वाक्य डॉक्टरांनी ऐकलं आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे भावच पालटले. ते एकदम कारमधून उतरले आणि रामला घट्ट मिठी मारली. तू कृष्णरावचा मुलगा? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. अरे, तुझ्या बापाने कृष्णरावने पहिल्या महायुद्धात माझे 2दा प्राण वाचवले होते. डॉक्टरांना तर एकामागे एक आनंदाचे उमाळेच येत होते. त्यांनी कितीतरी वेळा रामला जवळ घेतलं, कुरवाळलं आणि वारंवार बायकोला अभिमानाने सांगितलंही. अरे राम, तू किती शिकला आहेस? साहेब, 10वीपर्यंत शिकू शकलो. मग आता ही नोकरी सोड. मी शिकवतो तुला. हवं तितकं शिक. मुळीच काळजी करू नकोस. इतर कुणालाही ही पर्वणी वाटली असती, पण पराधीनतेच्या वेदना रामने खूप खूप सोसल्या होत्या. 4 आण्या एवढे उपकार करायचे आणि मग घाण्याच्या बैलाला झुंपायची समाजाची रीत त्याने अनुभवली होती. आता कुठे जीवनात त्याला स्वतःच्या कमाईवर जगायला लागला होता. आर्थिक स्वातंत्र्य हेच माणसाला ताठमानेनं जगायला देतं हे तो अनुभवत होता. आता काही झालं तरी ते स्वातंत्र्य तो गमवायला तयार नव्हता. शिवाय डॉक्टर करून करून किती मदत करणार हाही प्रश्नच होता. रामने अगदी नम्र आणि सौजन्यपूर्वक नकार दिला. साहेब, तुमच्या भावना मी जाणतो आणि त्यांची कदरही करतो, पण मी आता कुठे माझ्या पायावर उभा राहिलो आहे. मला माझ्या मार्गानं जाऊ द्या. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. या विनयशील परंतु स्वाभिमानी बाण्याने डॉक्टर मनोमन खुश झाले आणि त्यांनी रामला बागेतून हॉस्पिटलमध्ये आणलं. त्याला वॉर्डबॉय केलं. रामचं प्रमोशन झालं आणि पगार झाला. 12 रुपये महिना. काम नवीन होतं, पण रामला आवडलं. आपल्या नम्र आणि सेवाभावी वृत्तीने रामने सर्वांचं मन जिंकलं. रामचं उत्तम, वक्तशीर, सौजन्यपूर्ण काम आणि परदेशी डॉक्टरच्या मर्जीतला मुलगा म्हणून रामला 4-6 महिन्यातच प्रमोशन मिळालं. त्याला ऑपरेशन थिएटरची अवैद्यकीय जबाबदारी दिली गेली. जे जे मधल्या बागकामाच्या नोकरीत रामला तशी काही रुची नव्हती, पण काहीतरी काम मिळायलाच हवं होतं आणि आपल्या पोट्या पाण्याची सोय तर करायलाच हवी होती. इतक्या वर्षांनी प्रथमच आपल्या जीवनाला काही अर्थ येतो असं रामला वाटून गेलं. सर्जन व्हायचं हे त्याचं लहानपणचं स्वप्न होतं. भिवंडीला डॉक्टर कानिटकरांकडे कामाला असताना ते स्वप्न सत्यात उतरवायला रामने दृढ संकल्पच केला होता.
कानिटकरांकडे येणाऱ्या पेशंटच्या तक्रारी ऐकणं, डॉक्टर कोणते निदान करतात, कोणती औषधं सांगतात हे डोक्यात साठवणं हा त्याचा अति आवडीचा छंद होता. आणि आता तर काय, मुंबईतल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलात तो ऑपरेशन थिएटरचा हेड बॉय झाला होता. आत्महत्याचे 2 प्रयत्न विफल झाल्यावर पुन्हा तोच विचार करण्यात अर्थ नव्हता. नियती आपल्याला मरू देणार नाही हे सत्य होतं आणि हे त्यांनी अनुभवलं होतं. म्हणून तुंगारेश्वरच्या जंगलातून राम मुंबईत आला होता. कुणीतरी सद्भावनेने दिलेला 1 रुपया कामाला आला. 10 आण्यात तो लोकलने मुंबईला आला आणि 6 आण्यात एक वेळचा नाश्ता खाऊन त्याने 2 दिवस काढले. फिरता फिरता तो सहज जे रुग्णालयासमोर आला आणि काही कामधंदा मिळतो का हे पाहायला आतल्या अधीक्षकाला भेटला. 4-5 दिवस रोज येऊन त्याने अधीक्षकाचं अक्षरशः डोकं खाल्लं. तेव्हा कुठे त्या अधीक्षकाला पाझर फुटला आणि त्याने रामला बागकाम करायला लावून घेतलं. पगार फारसा नव्हता, पण 2 वेळचं पोट भरायला पुरेसा होता. शिवाय आपण आयुष्यात प्रथमच स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो हा आत्मविश्वास टिकवायला पुरेसा होता. सगळीकडून उपेक्षा पदरात असलेल्या रामला आज त्याचीच आवश्यकता होती. रामने आपलं काम मनपूर्वक करायला सुरुवात केली. कधीतरी आपल्याला डॉक्टर व्हायची संधी मिळावी ही तळमळ मात्र मनातून गेली नव्हती. उलट या हॉस्पिटलच्या वातावरणात तो दिवसेदिवस ती बळकटच होत होती. आता ऑपरेशन थिएटरचा हेड बॉय झाल्यावर त्याच्या आशा दुणावल्या आणि तिथल्या प्रत्येक क्षण सत्कारणी लागलाच पाहिजे यासाठी राम कटाक्षाने झटायला लागला. रामचा कामातही उत्साह कमालीचा वाढला. ऑपरेशन थिएटरची त्याची जबाबदारी म्हणजे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सगळ्या शस्त्रक्रियांची पूर्ण तयारी करून ठेवायची. होणाऱ्या शस्त्रक्रियांची यादी आदल्या दिवशी यायची. प्रत्येक शस्त्रक्रिया ही वेगळी आणि तिथले डॉक्टरही वेगळे. प्रत्येकाची स्वतंत्र खासियत असायची आणि आवडीचा मदतनीस वर्गही. राम मात्र प्रत्येक डॉक्टरांच्या मर्जीतला झाला. ऑपरेशन सुरू झालं आणि काही शस्त्र किंवा उपकरण राहिली असं कधीही झालं नाही. शिवाय ऑपरेशन थिएटरमध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणही अतिशय काळजीपूर्वक व्हायला लागलं. हे काम माझं नाही असं रामने कधीच म्हटलं नाही. उलट दुसरा एखादा कर्मचारी सुट्टीवर राहिला तर त्याचं थिएटरमधलं काम सांभाळण्यात राम पहिल्या क्रमांकावर असायचा. या सगळ्या उत्साहामागे होती जिद्द आणि सर्जन होण्याची महत्त्वाकांक्षा. ऑपरेशन थिएटरमधलं कामातून माणसांच्या शरीराची पूर्ण ओळख सहजासहजी रामला व्हायला लागली. शिवाय तो एकाहून एक नामांकित सर्जनांचे 6 अध्यायांशी होणारे संवाद ऐकायचा. शिकाऊ विद्यार्थ्यांना कसं काय शिकवलं जातं ते लक्षपूर्वक ऐकायचा आणि नुसतं ऐकायचंच नाही तर डोक्यात साठवून ठेवायचा. याच जोडीला रामने आणखीन एक उद्योग सुरू केला. शस्त्रक्रियांना सुरुवात झाली की वरच्या मजल्यावर जायचं आणि तिथल्या गवाक्षातून थिएटरमध्ये चालणारी शस्त्रक्रिया बारकाईनं पाहायची. कधीकाळी महाभारतात द्रोणाचार्यांचे नाव घेऊन त्यांच्या मूर्तीला वंदन करून धनुर्विद्येत कमालीचे प्रावीण्य मिळवणारा एकलव्य होऊन गेला. रामनेही त्या एकलव्याला आदर्श मानलं होतं. जन्मजात मिळालेली सूक्ष्म निरीक्षण शक्ती, विलक्षण बुद्धिमत्ता आणि प्रखर स्मृती या जोरावर त्याच्या ज्ञानाच्या रोजच्या रोज अपरंपरात भर पडत होती. एका वाडोबायापासून एक भावी सर्जन जन्माला येत होता. नव्हे, स्वतःचाच स्वतःला घडवत होता. ख्रिसमस म्हणजे डॉक्टरांच्या विश्रामाचा आणि आनंदाचा काळ. एरवी कधी सुट्टी न घेणारे डॉक्टर त्यावेळी हमखास सुट्टी घेत आणि 25 डिसेंबर ते 5 जानेवारी आपण आजारी पडायला नको असा जणू अलिखित नियम मुंबईकर त्यावेळी पाळत असत. कमीत कमी मोठे आजार तरी आपल्या मागे लागून जे सारख्या रुग्णालयात जावे लागू नये अशी काळजी घेत. पण माणसाने कितीही काळजी घेतली तरी प्रत्येकाचं शरीर थोडंच साथ देणारं असतं आणि आणीबाणीच्या परिस्थितीला काही वेळ नसते. वेळ ठरवून कधी आणीबाणी होत नाही. जर ती तशी वेळ आली तर मग आणीबाणी कुठे राहिली. नाताळनिमित्त सगळे नामांकित डॉक्टर आणि सर्जन सुट्टीवर गेलेले. कुणी परदेशात तर कुणी आपल्या गावी. अर्थात हॉस्पिटल उघडंच होतं, पण ते सुद्धा मामूली आणि जुजबी उपचारापुरतं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये सज्ज करून ठेवलं जात होतं. पेशंट असो वा नसो, डॉक्टर असो वा नसो, थिएटर तर नेहमी स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवणं आवश्यक होतं. वेळ काळ काही सांगून येत नव्हती आणि तसंच झालं. सुट्टीचा 5वा-6वा दिवस आला. एक मुस्लिम पेशंट
त्याच्या अत्यावस्थ मुलाला घेऊन आला. मुलगा वेदनांनी कासावीस झाला होता आणि अधूनमधून किंचाळत होता, आक्रोश करत होता. मुलाचं अपेंडिक्स कमालीचं सुजलं होतं. मियाँ, क्यों लाया बच्चों को इधर? यहाँ तो कोई भी डॉक्टर नहीं है, ना कोई सर्जन है. बच्चे को किसी दूसरे अस्पताल में ले जाओ, और वह भी जल्दी. रामने त्याला सल्ला दिला. कुठे घेऊन जाऊन बेटा? कोणत्याही इस्पितळात डॉक्टर नाही. काहीतरी कर, कुणाला तरी बोलव. माझा बच्चा रात्रभर तळमळत होता. चाचा, कुणाला बोलवू? हॉस्पिटलचा एकही सर्जन मुंबईत नाही. ही तत्काळ ऑपरेशनची केस आहे. कभी भी प्राइवेट दवाखाने में ले जाओ. अरे बेटा, प्राइवेट जा सकता था तो इधर काय को आया? इतना पैसा कहाँ है गरीब के पास? काहीतरी कर. मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही. आता पावे तो थिएटरचे इतरही कर्मचारी जमा झाले होते. तेही त्या पेशंटला समजवायला लागले, पण तो मानायलाच तयार नव्हता. इकडे मुलाच्या वेदना वाढायला लागल्या आणि प्राणांतिक तळमळ व्हायला लागली. तिकडे बापाचं काळीच तडफडायला लागलं. पण काहीच उपाय होऊ शकत नाही हे पाहिल्यावर बापाचा धीर सुटला. तो वेड्यासारखा टेबलावर डोकं आपटून घ्यायला लागला. सावरणारे 10 हात धावले आणि तो पावे तो त्याचं मस्तक पार फुटलं होतं आणि रक्ताचे पाट चेहऱ्यावरून व्हायला लागले. ते रक्त पाहिलं आणि राम कमालीचा अस्वस्थ झाला. मुलगा वाचत नाही असं पाहून बाप आपला कपाळ मोक्ष करायला तयार झाल्याचा हा अनुभव हृदय विदीर्ण करणारा होता. त्याचं काळीज गलबललं. जमलेले सगळेच अस्वस्थ झाले होते, पण आपल्या हाती काहीच नाही म्हणून हताश आणि उदासही होते. पण रामच्या अस्वस्थतेतून त्याच्यातील सर्जनशीलता खऱ्या अर्थाने जागी झाली. त्याने मनाशी काही निश्चय केला आणि तो धीरगंभीर आवाजात म्हणाला, देखो मियाँ, अगर कुछ किया नहीं तो भी तुम्हारा बच्चा बचने वाला नहीं. अगर तो यह तो अब तक तुम जान चुके होगे. हाँ, लेकिन कुछ तो करो मेरे बच्चे. सुनो, मैं इसका ऑपरेशन करने जा रहा हूँ. मुझसे उसका दर्द और पीड़ा देखी नहीं जाती. अल्लाह पर भरोसा रखो, सब कुछ ठीक हो जाएगा. पेशंट झोपला होता. ती ट्रॉली रामने ऑपरेशन थिएटरकडे नेली. रामचे सगळे सहकारी आणि मित्र अवाक झाले, स्तंभित झाले होते. राम काय बोलून गेला, याचा अर्थ काय होतो हे समजायला त्यांना काही क्षण लागले. आणि जेव्हा समजलं तेव्हा ते सारेच्या सारे रामच्या मागे थिएटरमध्ये धावले. राम, हे काय करतोयस तू? अरे तुला समजते तरी काय? अरे काही भलतंच होऊन बसेल, तुला हातकड्या पडतील. असं काही वेडेवाकडं घडलं आणि हकनाक फासावर जावं लागेल तुला. रामने सर्वांचा विरोध शांतपणे ऐकला, सगळा गोंधळ संपू दिला आणि एकच वाक्य म्हणाला, जास्तीत जास्त काय होईल? ते पोरगं मरेल. पाठोपाठ मी फासावर जाईन. याहून जास्त काही होणार नाही. माझी तयारी आहे. आता तुम्ही गडबड करू नका. मला माझं काम करू द्या. रामचे ते निर्धाराचे आणि निर्वाणीचे शब्द, त्याच्या चेहऱ्यावरचे वज्रनिश्चयाचे भाव पाहिल्यावर मात्र कुणी काहीही बोललं नाही आणि नको असलेले सारेजण थिएटरच्या बाहेर चालले गेले. थिएटरमध्ये जाण्यापूर्वी रामने त्या मुलाच्या वडिलांकडून लेखी संमती मात्र न विसरता घेतली. रामने एकवार टेबलावरच्या उपकरणांकडे पाहिलं. शस्त्रे निरुपद्रवी होती, तरी कोणाचा जीवही घेत नव्हती आणि कुणाचा जीव वाचवतही नव्हती. जीव घेणारा आणि डॉक्टरांना वाचवणारा माणूस होता. शस्त्र ही केवळ साधनं होती. ती माणसांच्या हातातली साधनं होती. कुशल हात, सद्भावना आणि ज्ञान या त्रयीच्या हाती शस्त्र आले तर जीव वाचवता येत होता. अविवेक, अविचार आणि भावनावशता या त्रयींच्या हाती शस्त्र आले तर जीव घेताही येत होता. रामने पुन्हा एकवार त्या चकाकत्या शस्त्रांकडे आणि आपल्या हाताकडे पाहिलं. हात त्याचे होते, सद्भावना तर होतीच आणि म्हटलं तर ज्ञान होतं. मुलाचा जीव वाचू शकत होता. हृदयात कुठेतरी अविवेक, अविचार आणि भावनावशता नव्हती. मुलगा वाचावा हीच तीव्र इच्छा होती. हातही शस्त्रक्रियेसाठी तयार होते. कसोटी होती ती ज्ञानाची आणि तेही केवळ पाहून आणि ऐकून मिळवलेल्या ज्ञानाची. रामने हातात सुरी घेतली. त्याच्या हाताला कुठेही थरकाप नव्हता की छाती धडधडत नव्हती. चांगले चांगले शिकलेले डॉक्टर स्वतःच्या जबाबदारीवर जेव्हा पहिली शस्त्रक्रिया करायला येतात तेव्हा त्यांचे हात थरथरतात, छातीत धडधडायला लागतं, अंगाला घाम येतो. हे रामनं अनेकदा पाहिलं होतं. अशा वेळी 6 अध्यायांनी दिलेल्या आधाराने आणि धीराने काम करायची हिंमत येते, हेही त्यांनी पाहिलं होतं. त्याच्यासमोर कुणी 6 अध्यायी नव्हते
आणि कुणी अनुभवी पण नव्हते. त्याने तर कोणतीही वैद्यकीय परीक्षाही दिली नव्हती, पण त्याचे हात, मन, बुद्धी स्थिर होती आणि हृदयात परिपूर्ण आत्मविश्वास होता. ज्ञान आहे की नाही ही कसोटी क्षणातच लागणार होती. पेशंटसोबत रामसुद्धा जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा होता. पेशंट दगावला तर त्याच्याभोवती पाश निश्चित होता आणि एकाचं दफन झालं असतं आणि एकाचं अर्धदैहिक. पेशंट वाचला तर रामही वाचणार होता. पेशंट दगावला तर त्याच्याभोवती मृत्यूपाश निश्चित होता. एकाचं दफन झालं असतं आणि एकाचं अर्धदैहिक. पेशंट वाचला तर रामही वाचणार होता. रामने पेशंटच्या पोटाला छेद दिला. अपेंडिक्स फुटायच्या स्थितीत आलं होतं. ते काढून टाकलं आणि टाके देऊन जखम शिवून टाकली. पेशंटला काही झालं नाही. भूल उतरली तसं पेशंटच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिलं आणि रामचा जीव भांड्यात पडला. पेशंटही वाचला होता आणि रामही. ऑपरेशन थिएटर बाहेर तर मोठा जल्लोष झाला. पेशंटच्या बापाने तर रामला मिठी मारून मारून किती मुके घेतले याची कल्पनाच करता येणार नाही. बापाच्या डोळ्यात आसू, ओठावर हसू अशी मनोरम स्थिती होती. त्याला रडायलाही येत होतं आणि आनंदाचे अवघेही येत होते. रामचे मित्र आणि सहाध्यायी तर रामकडे एका अद्भुत चमत्कार पाहत आहोत असं बघत होते. एका वॉर्ड बॉयने ऑपरेशन केलं होतं आणि तेही यशस्वी केलं होतं. हे कितीतरी अतर्क्य घडलं होतं. त्यांनी जल्लोष करून रामची मिरवणूक काढायची शिल्लक ठेवली. नाताळच्या सुट्ट्या संपेपर्यंत रामने शस्त्रक्रिया केल्याची आणि तेही यशस्वी शस्त्रक्रिया केल्याचे वर्तमान हॉस्पिटलमध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी झालं होतं. राम हा कौतुकाचा, औत्सुक्याचा आणि आदराचा विषय झाला होता. नाताळच्या सुट्ट्या संपल्या. हॉस्पिटलचे एक एक डॉक्टर कामावर रुजू झाले आणि प्रत्येक डॉक्टरला रामने केलेल्या शस्त्रक्रियेची हकीकत कळाली. कुणाचे आश्चर्य, कुणाचा विस्मय, कुणाचा अविश्वास. पण अविश्वास फार काळ टिकणारा नव्हता. हॉस्पिटलच्या नियमांचे पालन करून रामने पेशंटला ॲडमिट केल्यापासून डिस्चार्ज देईपर्यंत सगळं रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं होतं. त्यात ऑपरेशन कसे केले याची इत्थंभूत माहिती लिहून ठेवली होती. तो रेकॉर्ड सत्य आहे हे सांगणारं 5-25 तरी साक्षीदार होते. जेच्या सुप्रिटेंडंटच्या कानावर ही गोष्ट जायची बाकी राहिली नाही. त्यांनी ऑपरेशनचं रेकॉर्ड मागितलं. संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून चौकशीसुद्धा केली. त्यांनी बराच विचार केला आणि कमिटीसमोर रामला बोलवलं गेलं. भोसले, अफरोजवर अपेंडिक्सची शस्त्रक्रिया तुम्ही केली? हो सर. तुमच्यापाशी कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही, अनुभव नाही हे तुम्हाला माहीत होतं? हो सर. तुमच्या हातून अफरोजचा मृत्यू देखील झाला असता याची जाणीव होती? हो सर. तरी तुम्ही ऑपरेशन का केलं? माझ्या मर्यादांची मला जाणीव होती सर, पण मला पूर्ण आत्मविश्वास होता. शिवाय ती केस इमर्जन्सीची होती. आपल्याच काय, पण कोणत्याही इस्पितळात एकही डॉक्टर नव्हता. काही केलं नसतं तर पेशंट मरणार हेही निश्चित होतं. म्हणून मी सर्जरी केली. पेशंट वाचला हेही सत्य आहे. राम बोलत होता ते सत्य होतं आणि त्याने पेशंटचा जीव वाचवला हेही सत्य होतं. पण शिस्त आड येत होती. सुप्रिटेंडंटचा निरुपाय होता. मिस्टर भोसले, तुमचं वर्तन हे शिस्तीच्या विरुद्ध आहे हे तुम्हालाही मान्य असेलच. त्यामुळे तुम्ही क्षमा मागून टाका आणि हे प्रकरण इथेच संपवता येईल. रामच्या भुवया वक्र झाल्या. क्षमा मागायची? ती कशासाठी? एका पेशंटचा जीव वाचवला म्हणून क्षमा मागायची? मुळीच नाही, कदापिही नाही. सर, मला समजलं नाही आपलं बोलणं. कशाबद्दल क्षमा मागायची मी? अरे, तो पेशंट ऑपरेशनमध्ये दगावला असता तर तुम्ही मला काही सोडलं नसतं, सरळ फासावर जाऊ दिलं असतं. पण जेव्हा तो वाचला आणि शस्त्रक्रियेनंतरही आता पावे तो त्याच्यात कोणताही बिघाड झाला नाही, त्याच्या घरचे कोणीही कोणत्याही प्रकारची तक्रार घेऊन आलेले नाहीत, मग मी क्षमा कशाबद्दल मागायची? हॉस्पिटलची शिस्त आणि प्रथा यांच्या विरुद्ध वर्तन असल्यामुळे तुला क्षमा मागावी लागेल, लेखी माफी मागावी लागेल. माफ करा सर, पण मला ते पटत नाही, माझ्या तत्वातही बसत नाही. आपण माझा राजीनामा घ्या. मी ही नोकरी सोडत आहे. सगळे अवाक झाले. क्षणभर कोणीही काही बोललं नाही. शेवटी पराभूत स्वरात सुप्रिटेंडंट म्हणाले, राम, तुझा राजीनामा आम्ही स्वीकारला आहे, पण आता सांगतो की तू ऑपरेशन फार फार उत्तम रीतीने केलंस. आम्ही सर्व आश्चर्याने थक्क झालो आहोत.
केवळ थिएटरमध्ये काम करून आणि रोजची ऑपरेशन्स पाहून कुणी प्रत्यक्ष सर्जरी करायला धजू शकत नाही आणि यशस्वी तर मुळीच होऊ शकत नाही. यू आर अ जिनियस. विश यू बेस्ट ऑफ लक. राम नोकरीतून मुक्त झाला. आता 10ही दिशा त्याच्यासाठी मोकळ्या होत्या.